गुरुपौर्णिमेनिमित्त काल संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तसेच आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेले श्री सप्तशृंगी गडावर हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते। मंदिरात विविध फुलांची आरास करून सजावट करण्यात आली होती। तर सप्तशृंगी गडावर परवा सायंकाळपासूनच भाविक दाखल झाले होते। तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर व्यवस्थापनाने देखील चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती। तसेच भाविकांसाठी मंदिर रात्री 12 पर्यंत खुले ठेवण्यात आले होते। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय बोरसे यांनी। महत्व साधत तुम्ही राजराजेश्वरी श्री सप्तशृंगी निवासिनी देवीचं आज दर्शन घेतलं, काय नेमकं तुमच्यासाठी आजच्या दिवसाचं काय महत्व होतं? मी प्रत्येक पौर्णिमेला येत असते, इथे दर्शन घेत असते आणि एक देवीला मी एक गुरु मानलेलं आहे। तर गुरुच्या चरणी लीन व्हायचं असतं म्हणून मी गुरुपौर्णिमेला म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला येतेच, पण आज इथं आलेली आहे आणि खूप समाधान। मागायचं काहीच नसतं, फक्त गुरुला भेटायचं असतं म्हणून यायचं असतं गुरुपौर्णिमेला। कुठून आला? मी दिंडोर तालुक्यात कोराटा म्हणून गाव आहे, तिथून आलेली। गुरुपौर्णिमा होती, गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत लाखोच्या संख्येने किंवा हजारोच्या संख्येने भाविक सप्तशृंगी गडावर दाखल होत आहेत। काय नेमकं आजच्या दिवसाचं महत्त्व आहे आणि ट्रस्टच्या तर्फे काय व्यवस्था करण्यात आलेली आहे येणाऱ्या भाविकांची? हिंदू संस्कृतीनुसार आजचा दिवस जो आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे। गुरु शिष्य परंपरेमध्ये या दिवसाचं असाधारण महत्त्व आहे आणि श्री क्षेत्र सप्तशृंगड जर बघितलं तर हे आदिमाया आदिशक्ती परम जगदंबा सप्तशृंगी मातेचं क्षेत्र आहे, जे आद्य स्वयंभू प्रकारातलं आहे आणि हे तीर्थक्षेत्र ही नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी आहे। यामध्ये संपूर्ण नाथ संप्रदायातले ध्यानधारणा असेल किंवा कार्यपद्धती असेल, या सर्वांची मार्गदर्शिका म्हणून आई सप्तशृंगीची असाधारण सेवा नाथ संप्रदायातनं केली जाते। तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं नव्हे तर भारतातनं या दिवशी नाथांची कुलस्वामिनी नाथाने लोक येथे भाविक भक्त दर्शनाला येत असतात। नाथ संप्रदाय हाच वारकरी संप्रदायाचा पाईक असल्याने निवृत्तनाथांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय देखील येतोय आणि त्याबरोबर तेच दत्त संप्रदायिक जे श्रद्धाळू आहेत, भाविक आहेत, त्यांची देखील दत्त हे गुरु ह्या भूमिकेतनं दत्तांच्या कुलस्वामिनीला मार्गदर्शन की स्वामिनीला दर्शन घ्यावं, तिचे कृपाशीर्वाद घ्यावे म्हणून देशभरातनं इथे भाविक पोचत असतात। विश्वासा संस्थेच्या वतीने 24 तास मंदिर सुरू ठेवून ह्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर भाविकांना ज्या पायाभूत सर्व सेवा सुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। भाविकांसाठी निःशुल्क स्वरूपात अन्नदान उपलब्ध करून दिलेलं आहे। मंदिर सातत्याने सुरू आहे आणि सर्व कर्मचारी आलेल्या लाखोंच्या संख्येने भाविकांच्या सेवा सुविधेत कार्यतत्पर आहे। सर, यात्रा उत्सव काळात जसं मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं असतं, तर आजच्या विशेष महत्त्वाचा दिवस असल्याकारणाने आजही भाविकांसाठी मंदिर 24 तास सुरू आहे। काल सायंकाळी 5:30 वाजता पौर्णिमा सुरू झालेली आहे। पौर्णिमेच्या अवधीनुसार आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील काल रात्रीपासून मंदिर कंटिन्युअसली सुरू आहे आणि पौर्णिमेचा जो कालावधी आहे तोपर्यंत मंदिर सातत्यपूर्वक रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असणार। धन्यवाद सर, 9 न्यूजशी संवाद साधला। तर काल रविवारची सुट्टी आणि गुरुपौर्णिमा हे एकाच दिवशी आल्याने आणि त्यातच नाशिक जिल्ह्यात जरी पावसाने दडी मारली असली तरी वणीच्या गडावर मात्र धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य दिसून आलं। या वातावरणाचा आनंद घेताना भाविक दिसून येत होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण।